नमस्कार. मी मंदार श्रीपाद भट देवाशपथ सांगतो की मी सत्य बोलेन, सत्य तेच बोलेन आणि सत्याशिवाय अन्य काहीही बोलणार नाही. नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग. 25 फेब्रुवारी 2025 रोजी पण मी हाच मुद्दा उपस्थित केलेला. मी पुन्हा एकदा MERC समोर हा विषय मांडू इच्छितो की 2016 नोव्हेंबर पासून MSCDCL या कंपनीने सर्वसाधारण म्हणजे रिटेल ग्राहकांकडून व्हीलिंग चार्जेस घ्यायला सुरुवात केली. MSCDCLचं असं म्हणणं आहे की MERC हॅज गिव्हन अप्रुव्हल टू MSCDCL टू कलेक्ट व्हीलिंग चार्जेस फ्रॉम रिटेल कन्झ्युमर. मी मागच्या वेळेस पण सांगितलेलं, आताही सांगतो की MERC इज नॉट एम्पॉवर्ड टू अप्रूव्ह व्हीलिंग चार्जेस टू रिटेल कन्झ्युमर. मागच्या वेळेसचे चेअरमन त्यांनी मला विचारलं होतं की याच्यासाठी तुमच्याकडे काय पुरावा आहे का. आय हॅव गॉट अ एव्हिडन्स ऑल्सो. आय हॅव अ स्टेटमेंट ऑफ सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया, ज्यांनी त्यांच्या ओपिनियन मध्ये क्लिअर कट म्हटलेलं आहे की जिथे ओपन ऍक्सेस असतो तिथेच व्हीलिंग चार्ज लागू शकतात. विदाउट ओपन ऍक्सेस रिटेल ग्राहकांकडनं व्हीलिंग चार्जेस घ्यायचा अधिकार कुठल्याही डिस्कॉमला नाहीये. भारतासाठी सर्वांसाठी इलेक्ट्रिसिटी ऍक्ट एकच आहे. महाराष्ट्र सोडून महाराष्ट्राच्या बाहेर कुठल्याही स्टेटमध्ये घरगुती ग्राहकांकडनं व्हीलिंग चार्जेस कलेक्ट केले जात नाहीत. आमच्या मते MSCDCLनी महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केलेली आहे. व्हीलिंग चार्जेस घरगुती ग्राहकांकडनं घेणं इट इज प्युअर व्हायोलेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी ऍक्ट.